ज्या बापाचं छत्र डोक्यावर असलं तर माणूस बिंदास राहतो. कोणताही नवस न करता पावणारा जगातला एक देव आहे, त्याला बाप म्हणतात. कोणताही नारळ न ठेवता आशीर्वाद देणारं एक दैवत आहे, त्याचं नाव बाप आहे. आणि जगात किती मोठे गुन्हे करा, ज्या कोर्टाच्या दरवाजात तुमचे सगळे गुन्हे माफ होतात, त्या न्यायालयाचं नाव माय आहे. हे न्यायालय ज्याच्या जीवनातून हरवते त्याच्या आयुष्यात कधी न्याय होत नाही. हे छत्र ज्याच्या आयुष्यातलं संपून जाते त्याला मंदिरातल्या देवांची पूजा गोड वाटत नाही. हे मायबाप जगातलं दैवत आहे, त्या दैवतासाठी या जगातले हे देव रडायला लागले ढसाढसा. आईचे किलकिले डोळे आठवले ज्ञानदेवाला. निवृत्ती दादांना वडील दिसले जोडी लावलेले. मुक्ताबाईला आईची कूस आठवायला लागली. आई मी कुठं जाऊन झोपायचं का आता.